नमस्कार, मी सायली देशपांडे। आज आपण जाणून घेणार आहोत वेदांबद्दल। भारतीय वैदिक परंपरेचा स्रोत म्हणून वेदांकडे बघितलं जातं। वेद हे नाव उच्चारल्यानंतर आपल्या मनात 4 उत्तरं येतात। त्यांची नावं म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। 4ही वेदांचे वर्णविषय हे वेगवेगळे आहेत। काही विद्वानांच्या मते या वेदांची रचना आजपासून 4000 वर्षांपूर्वी झाली असं मानण्यात येतं। काही विद्वान याच वेदांची रचना 8000 वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज बांधतात। वेद हे कोणा एका व्यक्तीने निर्माण केलेले नसून वेद हे अपौरुषेय आहेत। म्हणजेच या वेदांच्या रचनेला कोणी एक द्रष्टा किंवा कोणी एक ऋषी जबाबदार नाही। सृष्टीमध्ये ध्यानस्थ अवस्थेमध्ये असताना या विद्वानांना त्या वेदांचं दर्शन झालं आणि नंतर ते गुरुशिष्य परंपरेतनं आपल्यापर्यंत आलं। तेव्हा आपण जाणून घेऊया प्रत्येक वेदाबद्दल वैयक्तिकरित्या। ऋग्वेद हा ऋचांचा वेद म्हणून ओळखला जातो। ऋग्वेदामधले वर्णविषय म्हणजे निसर्गातील शक्तींना देवता मानून त्यांच्यावर आधारित केलेली सूक्तांची रचना। त्या सूक्तांची रचना ऋचांच्या स्वरूपामध्ये मांडलेली दिसते। यजुर्वेद हा यज्ञधर्म, यज्ञकर्म, यज्ञाचे प्रयोग, यज्ञाचं प्रयोजन यावर भाष्य करणारा वेद आहे। सामवेदामध्ये ऋग्वेदातीलच ऋचांचे गायन कसे करायचे आणि यज्ञप्रसंगी त्याचे सादरीकरण कसे करायचे यावर भाष्य केलेला दिसून येतं। तर अथर्ववेद हा तर जनसामान्यांचा वेद म्हणून नावारूपास आलेला दिसतो। अथर्ववेदामध्ये आयुर्वेद समाविष्ट झाल्यामुळे अनेक जनमानसांना त्याचा उपयोग झाला। भौतिक तत्व हे अथर्ववेदाचं तत्व असल्यामुळेच यामध्ये असणारे बरेचसे विषय हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडताना दिसतात। या वेदांचं अध्ययन नेमकं करायचं तरी का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो। बरेचदा भाषेच्या भीतीमुळे आपल्याला वैदिक साहित्य दूरचं वाटायला लागतं। पण या वेदांमध्ये असलेलं अलौकिक ज्ञान आणि त्या ज्ञानाचा विज्ञानाशी असलेला संबंध हा आपल्याला या भारतीय वैदिक परंपरेचा स्रोत म्हणून सर्वमान्य असणाऱ्या वेदांचा अभ्यास करायला प्रवृत्त करतो, हे मात्र निश्चितपणे म्हणायला हरकत नाही।